आंबेडकर भवन दादर बाबत गेल्या 3-4 दिवसापासून अतिशय उलटसुलट बातम्या येत आहेत आणि विशेषतः सोशल मीडियावर ज्या बातम्या येत आहेत, पोस्ट केल्या जात आहेत, ते अतिशय बेजबाबदारपणाचे, खोडसाळपणाचे, दिशाभूल करणारे आहेत. अशा प्रकारच्या बातम्या मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या नाही. म्हणून मला वाटलं की आपल्या सर्वांना सत्यस्थिती काय आहे याच्याबद्दल सांगावं, म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स आहे. सर्वात प्रथम मी आपल्याला आंबेडकर भवनची पार्श्वभूमी सांगू इच्छितो. बाबासाहेब आंबेडकरांनी 1938 पासून सुमारे 5-6 वर्ष अथक मेहनत घेऊन हा प्लॉट खरेदी केला 1944 साली. का खरेदी केला? तर त्यांना इथे सेंट्रल हेडक्वार्टर पाहिजे होतं. समाजातील वंचित घटकांचं सेंट्रल हेडक्वार्टर पाहिजे होतं. एक सोशल सेंटर पाहिजे होतं, एक कमांड सेंटर पाहिजे होतं. हे त्यांचे व्हिजन होतं आणि त्यामुळे ते व्हिजन काय आहे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, ते त्याच्या प्रती आम्ही आपल्याला देतो आहे. बाबासाहेबांना जे व्हिजन या दादरच्या प्लॉटमधून अपेक्षित होतं ते अद्याप झालेलं नाही. कृपया लक्षात घ्या, अद्याप ते व्हिजन, ते स्वप्न बाबासाहेबांचं पूर्ण झालेलं नाही. बाबासाहेबांनी पहिले ते एक अशी ऑफिससाठी इमारत बांधली, पण दरम्यानच्या काळात काय झालं की त्यांची जी प्रिंटिंग प्रेस होती तिला आग लागली, दंगलीमुळे आग लागली आणि या ऑफिसमध्ये त्यांना प्रिंटिंग प्रेस हलवावी लागली. बाबासाहेबांनी हा प्लॉट प्रिंटिंग प्रेससाठी खरेदी केला नव्हता, कृपया लक्षात घ्या. बाबासाहेबांनी हा प्लॉट सेंट्रल हेडक्वार्टर त्यांच्या व्हिजनसाठी, म्हणजे दलितांच्या सर्वांगीण विकासाकरिता हा प्लॉट खरेदी केला होता. झालं काय, बाबासाहेबांनी प्लॅन तयार केला. सुमारे 3.5 लाख रुपयाच्या त्या काळात 3 मजली इमारतीचा प्लॅन तयार केला. तो त्यांना हातीच घेता आला नाही. त्याचं कारण त्यांच्या मुलाने, म्हणजे भैयासाहेब आंबेडकरांनी या प्लॉटवर काही दुकानं टाकण्यास मंजुरी दिली, बाबासाहेबांच्या न कळत. बाबासाहेबांना अतिशय राग आला, त्यांना कोर्टात जावं लागलं. 1952 साली बाबासाहेब स्वतः कोर्टात जायचे, कारण त्या लोकांनी असा स्टँड घेतला, आम्ही आता आपले टेनंट आहोत. 1975 पर्यंत या कोर्ट केसेस चालू राहील. कृपया लक्षात घ्या, 1975 पर्यंत. मग 1975च्या सुमारास ट्रस्टकडे काही पैसे नव्हते, म्हणून एक तात्पुरता भाग म्हणून बँकेकडून कर्ज घेऊन ट्रस्टने एक हॉल बांधला, ज्याला आपण फार तर मंगल कार्यालय म्हणूया. 1975 साली बाबासाहेबांनी जो हॉल बांधला त्याला फार तर आपण मंगल कार्यालय म्हणू शकतो. बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं व्हिजन जे होतं, सेंट्रल हेडक्वार्टर फॉर वीकर सेक्शन्स, हे त्या मंगल कार्यालयाचा हेतू नव्हता. बाबासाहेबांनी काही, बाबासाहेबांसारखी व्यक्ती मंगल कार्यालयासाठी 6-7 वर्ष जीवनात घालणार नाही, 8 आणे कलेक्ट करणार नाही. हा जो 75 साली बांधलेला हॉल होता तो मोडकळीस आला आणि म्हणून कॉर्पोरेशनने नोटीस दिली. तो हॉल पाडून तिथे बाबासाहेबांना अपेक्षित असलेली वास्तू निर्माण करायची असेल तर कोणाच्या पोटात का दुखते मला समजत नाही. तर बाबासाहेबांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल, आंबेडकर भवन बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेलं नाही. कृपया लक्षात घ्या, ही दिशाभूल करण्यात येत आहे. आंबेडकर भवनाचा जो हॉल आहे, जे आंबेडकर भवन आहे, जिथे ऑफिसेस आहेत, हे 1975 साली बांधण्यात आलं, ज्याच्या हेरिटेज स्ट्रक्चरशी काही संबंध नाही, जे बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या ध्येय धोरणाप्रमाणे बांधण्यात आलं नाही. पैसे नव्हते म्हणून एक हॉल बांधला. आता त्या हॉलविषयी एवढा चिक्काव काय?
तो हॉल आज उद्या पडणारच आहे, कारण BMCने सांगितलं C1 कॅटेगरीमध्ये आहे. C1 कॅटेगरीचा अर्थ उद्याही पडू शकतो. C1 कॅटेगरीमध्ये त्याचा अर्थ असा आहे की समजा तिथे लग्न चालू आहे, तो हॉल पडला तर जीवितहानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. याला C1 कॅटेगरी म्हणतात. बरं, 2 स्ट्रक्चरल कन्सल्टंटचा रिपोर्ट घेतल्यानंतर तो 354ची नोटीस BMCने काढली. ज्यांना 354ची नोटीस मान्य नव्हती त्यांना ती चॅलेंज करता आली असते, नाही केली. ही 354ची नोटीस आल्यानंतर किंवा त्यापूर्वी जेव्हा स्ट्रक्चरल कन्सल्टंटनी सांगितलं की बिल्डिंग मोडकळीस आलेली आहे, सर्व संबंधितांना, आंबेडकर बंधूंना नोटिसेस पाठवण्यात आले. नोटिसेस त्यांनी रिफ्यूज केल्या. पेपरमध्ये दिलं, लोकसत्तेमध्ये दिलं, सम्राटमध्ये दिलं, लोकनायकमध्ये दिलं, महानायकमध्ये दिलं, सर्वीकडे दिलं की ही बिल्डिंग पाडण्यात येणार आहे, कृपया आपलं सामान हलवा. तेव्हा आंबेडकर भवन जे मोडकळीस आलेलं आहे ते आता पाडावे लागणार आहेत आणि त्याच्या जागी 17 मजलीची इमारत जी आहे, जी भव्य इमारत आहे, जी तुम्हाला दादरहून लांबूनच दिसू शकते, दलितांच्या चळवळीमधली अतिशय महत्त्वाची जी इमारत आहे, जी बाबासाहेबांच्या स्वप्नातील आहे, ती इमारत होऊ नये. आणि ही जुनी इमारत जी पडायला आलेली आहे, ज्याच्या हेरिटेजशी काही संबंध नाही, ज्याच्या बाबासाहेबांशी काही संबंध नाही, त्या इमारतीबाबत भावनिक होऊन एजिटेशन का केलं जातं आहे मला समजत नाही. पण त्याचे उत्तर मी आपल्याला देतो. का केलं जातं त्याचे उत्तर मी आपल्याला देतो. त्याचं कारण असं आहे की सध्याचं जो हॉल होता आणि त्याला लागून ज्या खोल्या होत्या त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत होता. आंबेडकर बंधूंनी कब्जाच घेतला याच्या ताब्यात. कंप्लीट, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो वस्तुतः किंवा डी फॅक्टो ओनर्स, आंबेडकर बंधू गुंडगिरी करून डी फॅक्टो ओनर्स झालेत गेल्या अनेक वर्षापासून. ही ओनरशिप जी होती कोट्यावधी रुपयाची, हा जो गुंडांचा अड्डा होता हा त्यांना जाऊ द्यायचा नव्हता. आता कशावरून गुंडांचा अड्डा आहे? उदाहरण देतो. 2 महिन्यापूर्वी BMCने सांगितल्याप्रमाणे याचे टेस्टिंग करायचो, करू देत नव्हते. गुंडगिरी. 100 पोलीस आणले. किती? 100 पोलीस. या 100 पोलिसांच्या देखत 2 महिन्यापूर्वी यांच्या गुंडांनी अश्लील शिव्या देऊन ट्रस्टीजना पळवून लावलं, स्ट्रक्चरल कन्सल्टंटला पळवून लावलं. ही 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. पोलीस साक्ष आहे. 100 पोलीस असून टेस्टिंग पण करू देत नव्हते, अश्लील शिव्या देऊन. हे अश्लील शिव्या देणारे यांचे जे पाठीराखे आहेत ते तिन्ही आंबेडकर बंधूंचे, ही यांची स्ट्रेंथ आहे. कृपया लक्षात घ्या. मी आज स्पष्ट बोलतो आहे कारण स्पष्ट बोलण्याची वेळ आली आहे. तेव्हा DCP दुधेंना यावं लागलं आणि मग त्यांनी परत या ट्रस्टीजना बोलवलं. ट्रस्टीच्या अंगावर धावून आले. 100 पोलिसांच्या देखत टेस्टिंग पण करू नये. हे कोण म्हणणार आहे तुम्ही टेस्टिंग करू नका? टेस्टिंग करणं काय डिमॉलिशन आहे का हो? किती FIR दाखल झाले गेल्या 5-6 वर्षात? किती FIR झाले? माझ्यावर आनंदराज आंबेडकरांच्या ड्रायव्हरनी गाडी चालून आणली, अश्लील शिवाय देत. मी त्याला ओळखत नव्हतो कारण मी आंबेडकर भवनमध्ये 1-1.25 वर्षापासून जायला लागलो आहे. अश्लील शिवाय. आणि याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये लगेच आम्ही केली. म्हणजे मी पण त्या अश्लील आणि त्या गुंडगिरीतून सुटलेलो नाही, कृपया हे लक्षात घ्या. त्यांच्या एका गुंडाने सिद्धार्थ कॉलेजच्या प्रिन्सिपलला चाकू मारून जवळजवळ मारलंच. ही गुंड यांची 3.5 वर्ष जेलमध्ये राहून आला. त्याचं नाव आहे राजेंद्र पवार. 3.5 वर्ष जेलमध्ये राहून आला. अशा लोकांचा अड्डा आंबेडकर भवन झाला होता. हे सगळं पोलीस दरबारी आहे, याचे सगळे FIRs आहेत. हा अड्डा 17 मजल्याची इमारत होणार तर जाईल निघून. हा गुंडांचा अड्डा, आंबेडकर भवन हा गुंडांचा अड्डा. ही काही सामाजिक चळवळीचे ठिकाण आहे. बाबासाहेबांनी इथे तुमचे कार्यालय, पक्षाचे आणि कार्यालय स्थापून तिथे गुंडांचा अड्डा करण्यासाठी हा प्लॉट विकत घेतला होता का?
ही 17 मजल्याची इमारत झाल्यावर इथे आपलं स्थान काय? भीमराव आंबेडकरांशी दोनदा आमची चर्चा झाली. अहो हे सगळं ठीक आहे, हो हे चांगलं आहे प्रोजेक्ट, आमचं काय? आमचं काय? प्रोजेक्ट चांगला आहे, करा तुम्ही, डिमॉलिश करा, आमचं काय? मग तुम्हाला काय पाहिजे? 3 मागण्या त्यांनी सांगितल्या, त्याबद्दल आम्ही त्यांना पत्र पण लिहिलं, पेपरमध्ये पण ते पत्र आम्ही रिफर केलं. काय सांगितलं त्यांनी? आमची जी जागा आहे ते आम्हाला द्या मान्य, प्रिंटिंग प्रेसची जागा आमच्या मालकीची आहे, ती आम्हाला द्या. आपल्याकडे कागद आहे का? हो, 4 दिवस मला द्या, आम्ही देतो. द्या. जर प्रिंटिंग प्रेसच्या प्लॉटची जर आपली मालकी असेल तर आम्ही आपल्याला देऊ, ट्रस्ट म्हणाले. आणि तिसरी आमची मागणी आहे, मला आणि प्रकाश आंबेडकरांना ट्रस्टी करा. ट्रस्टनी सांगितलं ते शक्य नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच आपल्या मुलाला ट्रस्टी केलं नाही. तेच धोरण गेले सुमारे 60 वर्ष ट्रस्टीजने पाळलेलं आहे. आणि जे धोरण बाबासाहेबांचं आहे तेच धोरण ट्रस्टींनी आत्तापर्यंत पाळलेलं आहे आणि तेच आम्ही पुढे पाळणार. त्यामुळे ट्रस्टी आपल्याला करता येणार नाही, हे आम्ही त्यांना लेखी कळवलं आहे. आता त्यांचा हेतू स्पष्ट आहे, हा प्लॉट ग्रॅब करायचा. आणि याच्याबद्दल बाबासाहेबांनी आपल्या मुलांबद्दल काय म्हटलं आहे, आपल्या मुलाबद्दल काय म्हटलं आहे, हे मी आपल्याला वाचून देतो. याच प्रिंटिंग प्रेसच्याबद्दल काय म्हटलं आहे, हे बाबासाहेबांचे पत्र आहे, 23 फेब्रुवारी 1956. काय म्हटलं आहे बाबासाहेबांनी? This is to inform you that I have received several communications from Mr. Upshan that you are not allowing him to conduct. याच्या पत्राची कॉपी देतो मी तुम्हाला, मला जे सांगायचं मुद्दा दिली. हे 23 फेब्रुवारीचे पत्र आहे. बाबासाहेब किती आपल्या मुलाला कसं पत्र लिहित आहेत. You are not allowing him to conduct his duty as accountant and cashier of the Buddha Bhushan printing press. You seem to be under the impression that by these tactics you will be getting possession of the press. प्रेसचं पोझिशन तुला पाहिजे, आपल्या मुलाला लिहितात. I am writing to warn you, मी तुला वॉर्न करतो, that press is a public property, neither yours nor mine. ही माझी पण प्रॉपर्टी नाही आहे, तुझी पण नाही आहे, लोकांची, समाजाची. And it is not possible to allow a public account to be misappropriated by an public individual. Your conduct has been utterly disgraceful. आपल्या मुलाला लिहितात. You have misappropriated several hundred rupees and although many concessions have been given to you, you have not cleared yourself. आणि मग बाबासाहेबांनी म्हटलंय, तू जर माझी वॉर्निंग घेतली नाही तर तुझ्या विरुद्ध मी प्रॉसिक्युशन करतो. बाबासाहेबांनी आपल्या मुलाला हे पत्र लिहिलेलं आहे की तू कित्येक शेकडो रुपयांचा अपहार केलेला आहे या प्रिंटिंग प्रेसमध्ये, आणि हे पत्र शेवटची वॉर्निंग आहे तुला. बाप से बेटा सवाई, बाप से बेटे सवाई. या तिन्ही आंबेडकर बंधूंनी जो हैदोस घातलेला आहे इथे आंबेडकर भवनमध्ये गेल्या अनेक वर्षापासून, त्यांना ही प्रॉपर्टी गिळंकृत करायची. आणि हे कोण म्हणतं आहे? हे पोलीस रिपोर्ट म्हणतं आहे. पोलीस रिपोर्टमध्ये काढून देतो. हां पोलीस रिपोर्टमध्ये हा पोलीस रिपोर्ट जो आहे हा 2006चा आहे. आर पाटील जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे प्रकाश आंबेडकरांनी तक्रार केली की या ट्रस्टमध्ये सर्व ट्रस्टीज बोगस आहेत, गैरव्यवहार करत आहेत. 2006 साली. म्हणजे ट्रस्टीज कधीच चांगले नसतात. अहो तुम्हाला जे इमारत हडप करायची आहे तर तुम्हाला ट्रस्टीज चांगले कसे दिसतील? मग पोलिसांनी काय म्हटलं आहे? प्रकाश आंबेडकर व त्यांचे बंधू भीमराव आंबेडकर यांचे आजपर्यंत ट्रस्टला कोणतेही सहकार्य लाभले नाही. एन प्रकाराने ट्रस्टला व त्यामधील सदस्यांना बदनाम करून सदर ट्रस्ट आपल्या ताब्यात घेणे व बाबासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध कुटुंबातील लोक ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणून घेणे व सदर ट्रस्ट कुटुंबियांची ट्रस्ट बनवून ट्रस्टच्या मालकीच्या करोडो रुपयाच्या मालमत्तेवर आपल्या कुटुंबियांचा हक्क प्रस्थापित करावा, हा मनोदय प्रकाश आंबेडकर यांचा आहे.
तसेच श्री प्रकाश आंबेडकर हे ट्रस्टच्या जागेत ट्रस्टची परवानगी न घेता त्यांच्याच पक्षाचे भारिप, बहुजन महासंघ व भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालय चालवतात. ट्रस्टच्या मालकीची प्रिंटिंग प्रेसची जागा, सोयी व सुविधा विना मोबदला, सगळे एक नया पैसाही नाही देतात. एवढी ह्यूज प्रॉपर्टी ते वापरत आहेत अनेक वर्ष. इथे त्यांना खरं पोट दुखतं आहे. सगळं फुकट मिळत होतं ते गेलं आता. विना मोबदला श्री प्रकाश आंबेडकर व त्यांचे बंधू भीमराव आंबेडकर वापरत आहे. केवळ बाबासाहेबांचे नातू म्हणूनच आजपर्यंत ट्रस्टने त्यांच्या विरोधात कोणती कारवाई केली नाही. याच्यावर पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात, हॅलो 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 हां, गोपनीय चौकशीत माहीत झाले आहे की हॅलो 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 गोपनीय चौकशीत माहीत झाले आहे की प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. याचा फायदा घेऊन ट्रस्टची जागा पक्ष कार्यालयासाठी विना मोबदला वापरतात. आंबेडकर हॉलमध्ये ट्रस्टच्या परवानगीशिवाय विना मोबदला कार्यक्रम घेतात. सर्व सोयी सुविधा वापरतात. प्रेसला कार्यालयात लागणारी वीज विना मोबदला वापरतात. ज्यावरून ते स्वतःच तेथे मनमानी वागतात हे स्पष्ट होते. हा पोलीस रिपोर्ट आहे 2006चा. आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं आहे, फायनली सिनियर PIनी आपलं मत दिलेलं आहे की शेड्यूल कास्ट इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या विश्वस्तांनी ट्रस्टमध्ये आर्थिक गैरव्यवहार व मनमानी कारभार केल्याबाबतची तक्रार अर्जाची चौकशी केल्या असता चौकशी अंती केलेले आरोप असत्य, निराधार, ॲब्सोल्युटली फॉल्स ॲलिगेशन्स हॅव बीन मेड बाय प्रकाश आंबेडकर, पोलीस रिपोर्ट सेज, निराधार व खोटे व ट्रस्टची बदनामी करण्यासाठी केलेले आहेत. हे लक्षात घ्या. ही स्ट्रॅटेजी त्यांची, टॅक्टिक्स. शब्द बाबासाहेबांनी वापरलेला आहे, मी वापरत नाही. बाबासाहेबांनी शब्द वापरला आहे. तुझी टॅक्टिक्स काय आहे, तुझी स्ट्रॅटेजी काय आहे? कब्जा करायचा, हे मी म्हणत नाही, बाबासाहेब म्हणतायत. तुझी स्ट्रॅटेजी काय आहे की हे सगळं गिळंकृत करायचं. तीच परंपरा या तिन्ही आंबेडकर बंधूंनी चालू ठेवलेली आहे. म्हणून त्यांच्या पोटात दुखतं आहे की इथे नवीन वास्तू आहे ते 17 मजल्याची, ती त्यांना नको आहे. त्यांचं म्हणणे आमचं काय, समाज गेला खड्ड्यात. बाबासाहेबांच्या विचारांशी यांची कोणतीही बांधिलकी नाही, कृपया लक्षात घ्या. यांना पाहिजे आहे पैसा. हे बाबासाहेबांचे वाक्य आहे. याला मी नको आहे, याला माझा पैसा हवा आहे. अशी मुलं जन्मण्यापेक्षा न जन्मलेली बरी, हे बाबासाहेबांचे पत्र आहे. याला मी नको आहे, मला माझा पैसा हवा आहे. कोणताही बाप करणार नाही. एवढं मी या मुलासाठी केलेलं आहे. राजगृह त्याच्या नावाने केलेलं आहे. पण याला मी नको आहे, याला माझा पैसा हवा आहे. पैसा पैसा पैसा. तीच परंपरा आपल्या वडिलांची हीच परंपरा हे तिन्ही बंधू चालवत आहे, कृपया लक्षात घ्या. आणि किती वेळ तुम्ही भोळ्या भाबड्या जनतेची दिशाभूल किती वेळ करणार आहात. बाबासाहेबांचे रक्त, अरे बाबासाहेब सर्वांचे बाबा आहेत, ते तुमचे नाही फक्त. बाबासाहेबांना एका फॅमिलीमध्ये तुम्हाला जकडून ठेवता येणार नाही. बाबासाहेबांना एका जातीमध्ये जकडून ठेवता येणार नाही. बाबासाहेब संपूर्ण देशाचे आहेत. बाबासाहेबांसारखी अलौकिक व्यक्ती 20व्या शतकात झालेली नाही, कृपया लक्षात घ्या. आणि हे बाबासाहेबांचे अनपब्लिश रायटिंग्स गव्हर्नमेंटला पब्लिश करायचे होते, नाही दिली परवानगी. अरे बाबासाहेबांनी तुमच्यासाठी लिहिलं आहे का हो? बाबासाहेबांनी जे रायटिंग केलं आहे ते जनतेसमोर येऊ द्या ना. मग मला आता समजलं की आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने असा निर्णय घेतला की आता ते 60 वर्ष होऊ द्या जानेवारीमध्ये, मग आपण करूया. मग परवानगी घ्यायची गरज नाही. म्हणजे जे काय आहे बाबासाहेबांचे ते सगळं माझं. मला आश्चर्य वाटतं अजून घटनेवर त्यांनी अधिकार कसा सांगितला. घटना बाबासाहेबांनी लिहिली, पण घटनेवर पण अधिकार सांगा ना बाबा. तुम्ही तुमचं पेटंट घ्या ना घटनेचं. तेवढंच राहिलंय त्यांचं फक्त. आता मी आपल्याला सांगू इच्छितो, आमचं कमिटमेंट आहे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणं. या प्लॉटवर बाबासाहेबांचे जे स्वप्न होतं ते पूर्ण करणं. म्हणून मी याच्यात पडलेलो आहे. मी ट्रस्टी नाही आहे, पण ट्रस्ट माझा सल्ला घेतात आणि माझा ऐकतात. हे खरं आहे. ट्रस्ट माझा सल्ला घेतात, माझा ऐकतात पण. नाही तर मी सल्ला कशाला देऊ विनाकारण. मी आपल्याला सांगू इच्छितो, हा प्रोजेक्ट आम्ही करणारच, 100% करणार.
1 महिन्यापूर्वी मी ट्रस्टीजना विचारलं का हो, या प्रोजेक्टसाठी तुम्ही आपलं जीवन द्यायला तयार आहात का, आपला जीव द्यायला तयार आहात का? आणि जे जीव द्यायला तयार नसतील त्यांनी ट्रस्टमधून बाहेर पडा किंवा आपण या प्रोजेक्टमधून मागे फिरूया. सर्व ट्रस्टींनी मला सांगितलं आम्ही जीव द्यायला तयार आहोत. म्हणलं जेल बिल जाऊ द्या हो, जेल म्हणजे फार मायनस झालं, अरेस्ट करा अरेस्ट करा. आम्ही हसतो त्याला, अरेस्ट करा अरेस्ट करा. अरे हे सगळे ट्रस्टीज आणि आम्ही जीव बाबासाहेबांसाठी जीव द्यायला तयार आहोत. आणि हे 1 महिन्यापूर्वीची गोष्ट मी आपल्याला सांगतो आहे, आत्ता सांगत नाही प्रेस कॉन्फरन्समध्ये. जेव्हा हे सर्व ट्रस्टीज ज्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रात अतिशय सुंदर काम केलेलं आहे, चेअरमननी 25 वर्षापासून युनायटेड नेशन्समध्ये दलितांच्या हक्कासाठी लढत आहेत ते, आणि सोनारे जे चीफ इंजिनियर आहेत ONGCमध्ये, MM कांबळे डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर म्हणून रिटायर झाले, चीफ व्हिजिलन्स ऑफिसर होते ते BMCमध्ये, बोदडे साहेब DCP होते मुंबईला, आणि KD कांबळे साहेब संपूर्ण देशाचे जॉईंट CEO होते आणि आत्ता रिटायर झाले काही महिन्यापूर्वी. असे लोक, अभय बांबोले तर स्ट्रक्चरल डिपार्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये VJTI मधले हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. सो माझं म्हणणं आहे हे सगळी मंडळी जे आहे हे बाबासाहेबांसाठी जीव ओतून काम करणारी आहेत. तुमच्या गुंडगिरीला घाबरून पळणारी नाही आहेत, कृपया लक्षात घ्या. या आंबेडकर बंधूंना मी सांगू इच्छितो.